श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 2026 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत ही चूक करू नका. कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत आणि त्यासाठी आपल्याला काय लक्ष द्यायचं या सर्वांची माहिती आपण आज घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. यामध्ये आता तुम्हाला भरपूर कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर तुम्हाला बोर्डाच्या नोट्स हव्या असतील तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला त्या ठिकाणी IMP प्रश्न, बोर्डाचे नोट्स मिळतील, जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल आणि कमी वेळेत चांगले मार्क मिळतील. प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. तर बघूयात की बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, 10वी 12वीच्या 2026च्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत, लवकरच आता सुरू होणार आहेत. केंद्रावर जाताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. तर बघा, 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत आणि 12वीच्या 10 फेब्रुवारी पासून. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे 30 मिनिटं आधी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जायचं आहे. किती? 30 मिनिटं आधी. तुमचा पेपर जर 11चा असेल तर तुम्हाला 10:30च्या पर्यंत परीक्षा केंद्रावर जावं लागेल, कारण तुम्हाला उत्तरपत्रिका ही वेळेआधी दिली जाते. त्यावेळेस उत्तरपत्रिकेवर तुम्हाला रेषा वगैरे सर्व चेक करता येतील, मारता येतील, त्यामुळे वेळेआधी तुम्हाला जावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं साहित्य. सर्व साहित्य म्हणजे आवश्यक साहित्य कोणतं? आपलं कंपास पेटी असेल, पेन पेन्सिल असेल, त्यानंतर रबर, या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या काही लागणार आहेत त्या सर्व आहेत की नाही त्या गोष्टी चेक करा. त्या परीक्षेच्या काळामध्ये कोण कोणाची मदत करत नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिस्त पाळायची आहे. का शिस्त पाळायची? कारण पूर्ण हॉलमध्ये CCTV लावलेले आहेत आणि एका वर्गात 2-2 शिक्षक आहेत. तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली तर तुमचा पेपर जमा करू शकतात आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. काही गैरप्रकार करायची जर तुम्ही काही हिंमत केली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र. हॉल तिकीट नसेल तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे हॉल तिकीट ठेवा, ते झेरॉक्स काढून ठेवा, घरी पण ठेवा, सोबत पण ठेवा, सोबत 2 ठेवा आणि घरी पण 1-2 ठेवा. कधी जर तुमच्याकडे राहिलं फोन करून तुम्हाला मागवता येईल. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि 5वी गोष्ट आहे ती म्हणजे शांतता राखा, संयम ठेवा आणि घाई करू नका. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल ती व्यवस्थित तुम्ही वाचली पाहिजे, शांतपूर्वक वाचली पाहिजे आणि उत्तर लिहिताना देखील जास्त घाई करू नका. आपल्याला जी काही उत्तरं येतात ती सर्वप्रथम सोडवा, त्यानंतर जी उत्तर आपल्याला कमी प्रमाणात येतात ती सोडवा आणि ज्यानंतर जे उत्तर येत नाहीत त्याच्यासाठी काहीतरी आपण थोडं आपण लक्षात ठेवून आणून त्याचे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवायच्यात आणि पेपर हा चांगला कव्हर करायचा आहे. त्यामुळे दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला लगेच IMP प्रश्न मिळतील. त्या IMP प्रश्न घ्या, अभ्यासाला लागा, चांगले मार्क मिळवा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. काय अडचण असेल कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.